नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICDS महिला व बालविकास भरती यावरील काही अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न बघणार आहोत। याचा तुम्हाला परीक्षेत नक्की फायदा होईल। तर बघा, पहिला प्रश्न आहे, मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला आहे? तर बघा, याचा आन्सर आहे मध्य प्रदेश। मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यात राबविला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले? तर याचा आन्सर आहे पश्चिम बंगाल। बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारे अपराजिता विधेयक नुकतेच पश्चिम बंगाल राज्यामध्ये मंजूर झाले। विद्यार्थ्यांनो, क्वेश्चनचे आन्सर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सरची प्रॅक्टिस होईल आणि जे क्वेश्चन चुकणार तुमचे ते नेहमी लक्षात राहतात। ठीक आहे, जे आपलं कधी पण आन्सर चुकते ना, ते आन्सर आपल्याला नेहमी लक्षात राहते। म्हणून प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट मध्ये, चुकलं तरी चालते। शी बॉक्स पोर्टल खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा, शी बॉक्स हे पोर्टल कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख करण्याशी संबंधित आहे। भारतीय रेल्वे बोर्डाच्या CEO व अध्यक्षपदी प्रथमच रिकामी जागा या महिलेची नियुक्ती करण्यात आली, तर कोण? जया वर्मा सिन्हा। भारतीय रेल्वे बोर्डाच्या CEO व अध्यक्षपदी प्रथमच जया वर्मा सिन्हा या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती। क्वेश्चन नंबर 5 आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह, हा 5 आहे, 6 झाला चुकीने। राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार। राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना काय आहे? सर्वांसाठी पौष्टिक आहार। क्वेश्चन नंबर 6 आहे, पोषणचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, पोषणचा फुल फॉर्म आहे प्राईम मिनिस्टर्स ओव्हर आर्चिंग स्कीम फॉर होलिस्टिक नरिशमेंट। काय आहे पोषणचा फुल फॉर्म? प्राईम मिनिस्टर्स ओव्हर आर्चिंग स्कीम फॉर होलिस्टिक नरिशमेंट। ऑप्शन 4 इज द राईट आन्सर। क्वेश्चन नंबर 7 आहे, रिकामी जागा हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो। बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तर बघा, याचा आन्सर आहे 26 ऑगस्ट। 26 ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो। क्वेश्चन नंबर 8 आहे, 2024 च्या महिला समानता दिवसची संकल्पना रिकामी जागा होती, तर याचा आन्सर आहे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार। 2024 च्या महिला समानता दिवसची संकल्पना तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार ही होती। क्वेश्चन नंबर 9 आहे, अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमधील विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे। काय म्हणत आहे प्रश्न? अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे, तर त्याचं काय नाव आहे? तर त्याचं नाव आहे हर घर दुर्गा। हर घर दुर्गा या योजनेअंतर्गत। क्वेश्चन नंबर 10 आहे, न्यायमूर्ती के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली आहे? तर बघा, याचा आन्सर आहे न्यायमूर्ती के हेमा समिती मल्याळम चित्रपट उद्योगांमध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे, मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे यासाठी न्यायमूर्ती के हेमा समिती नेमण्यात आली आहे। क्वेश्चन नंबर 11 आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा, याचा आन्सर आहे 2 ऑक्टोबर 1975। खूप इझी क्वेश्चन आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2 ऑक्टोबर 1975 ला
सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 12 आहे, मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 2 ऑक्टोबर 2013 ला. 2 ऑक्टोबर 2013 ला मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 13 आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 1 ऑगस्ट 2017 ला माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 14 आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 22 जानेवारी 2015 ला. 22 जानेवारी 2015 ला बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 15 आहे, कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे 27 जून 2014 ला. 27 जून 2014 ला कन्या वन समृद्धी योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना तुम्हाला क्वेश्चन कसे वाटत आहे आजचे कमेंट मध्ये सांगा, आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. राजीव गांधी किशोरवयीन मुलीच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर विद्यार्थ्यांनी याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. तुमच्यासाठी 2 ऑप्शन हटवतो मी. आता तुमचं एक तर पहिलं आन्सर आहे, नाही तर दुसरं 1 आणि 2 मधून याचा आन्सर आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या, आणि जर याचा आन्सर तुम्हाला येत नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला याचा आन्सर दिला जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर याचा आन्सर आहे 1 जून 2011 ला जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. मिशन इंद्रधनुष्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बघा याचा आन्सर आहे 25 डिसेंबर 2014 ला मिशन इंद्रधनुष्य योजना सुरू करण्यात आली. कधी सुरू करण्यात आली मिशन इंद्रधनुष्य योजना? तर मिशन इंद्रधनुष्य योजना 25 डिसेंबर 2014 ला सुरू करण्यात आली. लेक लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली? सांगा याचा आन्सर. तर लेक लाडकी योजना 2024 ला सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 20 आहे, मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 14 ऑक्टोबर 2023 ला मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 21 आहे, नवोदय विद्यालय मध्ये सुरू झाले. तर सांगा कधी सुरू झाले नवोदय विद्यालय? तर नवोदय विद्यालय 1986 ला सुरू झाले. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सर्वच प्रश्न खूप अतिशय महत्वाचे आहे. एकूण एक प्रश्न तुम्ही पाठ करून टाका. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना मध्ये सुरू झाली. तर याचा आन्सर आहे 2004 ला. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 2004 ला मध्ये सुरू झाली. क्वेश्चन नंबर 23 आहे, युनिसेफ म्हणजे काय? तर युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. काय आहे युनिसेफचा फुल फॉर्म? युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर आणि जे विचारत आहेत त्या सर्व क्वेश्चनचे आन्सर कमेंट मध्ये देत चला, आणि ज्या प्रश्नाचं आन्सर येत नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पण तुम्ही कमेंट मध्ये देत चला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर टाकून देत चला, समजायला सोपी जाते. क्वेश्चन नंबर 24 आहे, नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे? तर बघा याचा आन्सर आहे 33%. नवोदय विद्यालयात मुलींसाठी 33% आरक्षण आहे. क्वेश्चन नंबर 25 आहे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी कोण आहेत? तर बघा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी जन्म ते 18 वर्षाचे बालक आहेत. कोण आहे? जन्मापासून 18 वर्षाचे बालक हे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत. क्वेश्चन नंबर 26 आहे, भारताने बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास रिकामी जागा रोजी मंजुरी दिली. तर सांगा डिसेंबर 1992 ला. कधी दिली? भारताने बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास डिसेंबर 1992 रोजी मंजुरी दिली. किती आहे? 1992. क्वेश्चन नंबर 27 आहे, अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबविण्यात येते? तर याचा आन्सर आहे उडान योजना. अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उडान योजना राबविण्यात येते. क्वेश्चन नंबर 28 आहे, कोणत्या योजनेअंतर्गत प्रत्येक
प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य, अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते? तर याचा आन्सर आहे खडू फळा मोहीम. खडू फळा मोहीम या योजनेअंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य, अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. क्वेश्चन नंबर 29 आहे, सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले? सांगा याचा आन्सर. तर याचा आन्सर आहे 2001. सर्व शिक्षा अभियान 2001 ला सुरू करण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केले जाते? तर बघा 14 नोव्हेंबरला राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार प्रदान केले जातात. क्वेश्चन नंबर 31 आहे, मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आले? तर याचे आन्सर आहे 12 ऑगस्ट 1974 ला मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण स्वीकारण्यात आले. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 32 आहे, 18 वर्षाखालील कोणती व्यक्ती म्हणजे बालक हे रिकाम्या जागा धोरणात स्वीकारण्यात आले? तर याचा आन्सर आहे राष्ट्रीय बाल धोरण 1974. काय? राष्ट्रीय बाल धोरण 1974. 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक हे राष्ट्रीय बाल धोरण 1974 ला स्वीकारण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूचना जारी केली. तर काय याचा आन्सर? तर याचा आन्सर आहे 9 फेब्रुवारी 2004 ला. 9 फेब्रुवारी 2004 रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूचना जारी केली. क्वेश्चन नंबर 35 आहे, केंद्र शासनाने राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहेत? तर केंद्र शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहेत सांगा मला कमेंट मध्ये. तर काय? बाल शक्ती पुरस्कार. केंद्र शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार बाल शक्ती पुरस्कार आहे. क्वेश्चन नंबर 36 आहे, 1978 मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आली? तर बघा याचा आन्सर काय आहे? पोलिओ लसीकरण मोहीम. 1978 म्हटलंय तर कोरोना येते का 1978 मध्ये? नाही, आताच आहे कोरोना. मलेरिया लसीकरण नाही, तर काय? पोलिओ लसीकरण मोहीम 1978 मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 37 आहे, राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर बघा याचा आन्सर आहे 7 जानेवारी 2014 ला. 7 जानेवारी 2014 ला राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. क्वेश्चन नंबर 38 आहे, दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. तर कधी? 1 ते 7 सप्टेंबर. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह कार्यक्रम साजरा केला जातो. जर विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओवर 300 जर लाईक आले, बघा आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 300 लाईकचं. जर 300 लाईकचं कंप्लीट केले तुम्ही टार्गेट 300 लाईकचं, तर मी अतिशय एकदम इम्पॉर्टंट परीक्षेत येणारे क्वेश्चनच घेऊन येणार व्हिडिओमध्ये. ठीक आहे? बाकीच्या चॅनल सारखं नाही काही पण 1 तासाचा व्हिडिओ बनवायचा आणि 10 क्वेश्चन शिकवायचे फक्त आणि फालतू बडबड करायची. तसं आपल्या व्हिडिओमध्ये होत नाही. म्हणून जर तुम्ही 300 लाईक कंप्लीट केले आजच्या व्हिडिओमध्ये, तर बघा खूप छान छान क्वेश्चन घेऊन येणार. क्वेश्चन झाला का? हो, 1 ते 7 सप्टेंबर. क्वेश्चन नंबर 39 आहे, शेहेर हा कर्ज क्रेडिट शिक्षण कार्यक्रम मध्ये सुरू करण्यात आला. तर याचा आन्सर आहे 4 जुलै 2024 मध्ये शेहेर हा कर्ज क्रेडिट शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. शेहेर हा कर्ज क्रेडिट शिक्षण कार्यक्रम जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आला. क्वेश्चन नंबर 40 आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जगन्ना अम्मावडी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जगन्ना अम्मावडी योजना आंध्र प्रदेश राज्यात राबवली जाते. नावावरून लक्षात येते अम्मा. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महालक्ष्मी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर बघा याचा आन्सर आहे तेलंगणा राज्यात. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महालक्ष्मी योजना तेलंगणा राज्यात राबविली जाते. ला 4. हो सॉरी.
महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी, इथे काय लक्ष्मी भंडार योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर बघा याचे आन्सर आहे पश्चिम बंगाल. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल राज्यात राबविली जाते. क्वेश्चन नंबर 43 आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर याचा आन्सर आहे हिमाचल प्रदेश. ऑप्शन नंबर 2. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना हिमाचल प्रदेश राज्यात राबविली जाते. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका क्वेश्चन मध्ये, सारखे सारखे क्वेश्चन आहे पण योजनाचं नाव बदललं आहे. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी ओरुनोदोई योजना, कोणती ओरुनोदोई योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर याचा आन्सर आहे आसाम. ओरुनोदोई आसाम असं लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 45 आहे आणि तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ खरंच कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. ठीक आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहना योजना, मुख्यमंत्री लाडकी बहना योजना कुठे राबवली जाते? तर ते मध्य प्रदेश मध्ये. ठीक आहे, लाडकी बहना. क्वेश्चन नंबर 47 आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना, कोणती? मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते? तर याचा आन्सर आहे दिल्ली. महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली राज्यात राबविली जाते. नावातच सन्मान आहे. 48 काय विचारलं? खालील विधाने पहा, कोणती विधान बरोबर आहे आणि चूक आहे? तर बघा, उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बाल सेवा योजना सुरू केली आहे, तर हा बरोबर आहे. मुख्यमंत्री बाल सेवा योजना कोणत्या सरकारने सुरू केली? उत्तर प्रदेश. बरोबर आहे. या योजनेनुसार पालकांचे निधन झालेल्या निराधार बालकास मासिक 2500 रुपये दिले जातात, तर बरोबर आहे. मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत पालकांचे निधन झालेल्या निराधार बालकास मासिक 2500 रुपये दिले जातात, तर काय ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 49 आहे, मुख्यमंत्री मैया सन्मान योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर याचे आन्सर आहे झारखंड. मुख्यमंत्री मैया सन्मान योजना नुकतीच झारखंड राज्यात सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर 50 आहे, ऑपरेशन नन्हे फरिश्ते कशाशी संबंधित आहे? तर त्याचे आन्सर आहे रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते कशाशी संबंधित आहे? रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे हे ऑपरेशन नन्हे फरिश्ते मध्ये येते. बघा विद्यार्थ्यांना आजचे टॉप 50 क्वेश्चन्स झाले आहेत. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला हा क्वेश्चन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.